बाळ माझं 10 महिन्याचं आणि मी पुन्हा प्रेग्नेंट. चला सांगते काय तर. नमस्कार मंडळी, मी विद्या, स्वागत आहे तुमचं विद्या स्पीची लाईफमध्ये. तर चला व्हिडिओ नक्की शेवट नाहीये. तुमच्यासोबत पण असंच होतं का? मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि हो, पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे व्हिडिओमध्ये काय होणार आहे आणि काय नाही. थंबनेलवरून तुम्ही अंदाज लावलाच असेल. माझे भांडे घासणे ते चालू होतं, पण मनात माझ्या असंख्य काय काय विचार चालू होते. त्यानंतर गॅस वगैरे घासून घेतला, कारण की आज सुट्टीचा दिवस होता ना, त्याच्यामुळे माझे कामं असे निवांत चालत असतात, जेणेकरून थोडी मला चिडचिड होणार नाही. आणि मेन म्हणजे निवांत काम करायला मला कधी कधी आवडतं सुट्टीच्या दिवशी. त्याच्यामुळे पटपट इथं गॅस घासून घेते, जेणेकरून आज उपवास असल्यामुळे सगळं अगदी टापटीप असतं ना करून घेते. कारण की कधी कधी असं होतं की माझ्याकडून गॅस सकाळचं घासणं वगैरे काही होत नाही आता बेबी असल्यामुळे. त्याच्यामुळे आज सुट्टी आहे, ते बाळाला सांभाळत आहे, तोपर्यंत आपण गॅस वगैरे घासून घेऊ. कारण की कसं गॅस घासलं ना की थोडंसं फ्रेश वाटतं आणि एक वेगळीच एनर्जी येते स्वयंपाक करायला. माझं तरी असं आहे, तुमचं असतं का? आणि माझं बघा कॅमेरा सेट करणं इकडे चालू होतं, कारण की बाळामुळे शूट करण्याला मला खूप अवघड होतं. त्याला नंतर टाकलं वॉकरमध्ये आणि मी म्हटलं चला आपलं थोडेफार फ्रूट्स वगैरे आता नीट ठेवून घेऊयात, बघूयात कसं काय झालं आणि काय. आज उपवास असल्यामुळे ना सगळं बघायचं होतं. काय त्या दिवशी द्राक्ष वगैरे होते, संत्रा वगैरे होत्या आणि बाळ माझं तिकडे खेळत आहे. पाहत असाल तुम्ही एकटा तो कसा खेळतोय. आणि त्याच्यामुळे मला बरेचसे कामं असे करता येतात. तोपर्यंत त्याच्या पप्पांची सुट्टी असते ना की माझं जरा निवांत असतं. आणि पहा ना, जे काही कधी कधी फ्रूट्स घरात नसले की खावंशी वाटतात, आणि एवढे फ्रूट्स घरात असले की अजिबात खाणं होत नाही आणि ते मात्र फेकून द्यावं लागतात नंतर. तेव्हा मात्र खूप तळत होते, पण मी खूप प्रयत्न करते की नाही, फ्रूट्स टाकून द्यायचे नाही, आपण एवढा पैसे ज्यासाठी घालवतो आणि ते टाकून द्यायचे नाही. पण मिस्टरांनी त्या दिवशी एवढे मोठे चिकू आणले, का आणले आणि कसे आहे मला काहीच माहीत नव्हतं. डोक्यालाच हात मारलं मी की एवढे चिकू कोण खाणार आहे? आम्ही तिघच, बाळ किती खाणार आणि मी तरी किती खाणार, आणि ते तर काही खात नाहीत. एवढ्या चिकूंचं काय करायचं विचार मनात चालूच होता. म्हणून म्हटलं की चला आपण याचा शिरा वगैरे बेबीला असं काय बनवून देऊयात आपण, आणि आपण पण असेच चिकू खाऊयात. पण हा चिकू घेताना मात्र जरा सांभाळून घ्या. ह्या चिकूमध्ये बरेचसे मला थोडे कडक वगैरे ते असेच मला वाटले होते. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं की प्लीज आता चिकू वगैरे आणत जाऊ नका, आणि कुठले फ्रूट्स वगैरे आणताना मला विचारून तुम्ही आणत जा म्हणून. कारण की बेबी कुठले खातो कुठले नाही खात, त्याच्यामुळे. आणि एवढी जास्त क्वांटिटीमध्ये नाहीच आणायला पाहिजे मुळातच, कारण की तेवढे संपत नाहीत आणि उगीचच मग ते फेकून द्यावं लागतात. त्याच्यामुळे मग एक बनाना पण होता, तो म्हटलं चला बघूयात, तो पण खराब वगैरे व्हायला नको, त्याला आपण संपून टाकूयात. काही चिकू थोडे पिकलेले होते ते मी काढून ठेवले, आणि नंतर मग द्राक्ष वगैरे पण नीट ठेवले. म्हटलं आज उपास आहे, त्याचा आपण ज्यूस वगैरे बनवून घेऊयात. आणि आज खरंच खूप बघा, एवढे चिकू 2-3 घरात माणसं कोण खाणार बरं? म्हणजे 2च माणसं पकडा, कोण खाणार बरं त्यांना? तुमच्या पण घरचे पुरुष मंडळी असंच करतात का? आणलं तर खूपच आणतात, नाहीतर मग नाही. नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि मैत्रिणींनो, मला सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला आवडतात की नाही? प्लीज यार कमेंट करून सांगा, कारण की तुम्ही कमेंट केल्याशिवाय, लाईक केल्याशिवाय मला कळणार नाही की माझे व्हिडिओज, माझं कंटेंट तुम्हाला आवडतं की नाही. म्हणजे मी कंटिन्यू करायला, तर कारण की तुमचं एक लाईक, एक कमेंट मला ना एक खूप मोटिवेशन देत असते नेक्स्ट व्हिडिओ बनवण्यासाठी. त्याच्यामुळे मी तुम्हाला वारंवार विनंती करते की प्लीज लाईक आणि कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला आपल्या चॅनलला विसरू नका. आणि माझं पहा ना, बघितलं तुम्ही इथे एक ऑब्झर्व केलं, आई झाल्यापासून ना असंच चालू आहे. कुठल्या डब्याचं झाकण मी कुठल्या डब्याला लावलेलं आहे. आता आई झाल्यापासून ना हे माझ्यासोबत वारंवार घडत आहे. गोष्टी विसरणं हे ते ना होत आहे. तुमच्यासोबत पण असंच झालं का? मला नक्की कमेंटद्वारे कळवा. असं का होतं आपल्यासोबत? बहुतेक आपलं लक्ष कामात अजिबात नसतं, सगळं लक्ष हे आपल्या बेबीकडे असतं. आणि माझं तरी तसंच आहे, त्याच्यामुळे बहुतेक माझ्यासोबत तसं होत असणार आहे आणि तुमच्यासोबत पण तसं होत असेल. त्यानंतर म्हटलं त्याला ज्यूस वगैरे बनवून घेऊयात, कारण की उपवास असला म्हटलं ना. आणि ह्याच उपवासाला मला असं झालं, माझा उपवास पण सुटला मध्येच. सांगते मी तुम्हाला कसं तो. आणि पहिल्यांदाच असं मला झालं होतं. आणि इथे मोसंबी संत्रा वगैरे सोलून घेते. असा ज्यूस ना तुम्ही बनवला ना, अगदी बाहेर कसा ज्यूस भेटतो तसा ज्यूस हा बनवतो. काय करायचं, आपण कधी कधी अशीच डायरेक्ट संत्रा मोसंबी असेल ना असेच टाकतो, तर नाही, त्याच्या बिया काढून टाकायच्या, जेणेकरून छान बाहेर कसा मिळतो तसा आपल्याला तो लागतो. तर तुमच्याकडे काळं मीठ वगैरे असेल ते पण टाकू शकता. आणि त्यानंतर आज आम्ही तुम्हाला म्हटलं की महाशिवरात्री आम्ही विसरलो होतो, तर पहा. आणि यांनी नंतर जाऊन ना साबुदाणा वगैरे आम्ही काहीच नव्हतं आणला. नंतर मिस्टरांनी जाऊन साबुदाणा वगैरे घेऊन आले, वेपर्स घेऊन आले. बरं आले तर आले घेऊन, ते पण एवढे मोठे वेपर्स, एवढे मोठे हे आणले, साबुदाणा चिवडा वगैरे आणला.
असं असं असतं घरच्यांचं कधी कधी. असो, त्यानंतर मग एवढे वेळेस आता कोण खाणार, मलाच खावं लागणार ते सगळे. आणि मला आवडतात, पण एवढं मोठं पॅकेट आणलं म्हटल्यावर ते कधी चांगलं निघतं कधी नाही निघत, असे होत असतं. त्याच्यामुळे कुठल्याही गोष्टी आणताना छोट्या छोट्या आपण त्या घेतल्या पाहिजेत, माझं असं म्हणणं आहे. त्यानंतर पहा, कारण की हल्ली ना असंच खूप होतं. अगोदर होतं की नाही बाबा जास्त क्वांटिटीमध्ये घ्यायचं वगैरे, म्हणजे जास्त खाली दुकानात जावं वगैरे लागत नाही. पण आता किती सारे ऑप्शन आहेत, झेप्टो हे ते वगैरे खूप सारे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे. आणि पहा ना, माझं इथे बडबड करणं त्यांना चालूच होतं की काय एवढं का आणलं वगैरे म्हणून. तुम्ही पण अशी बडबड करता का? मला नक्की भांडण नाही हा, फक्त ती प्रेमाची बडबड असते की काय एवढं का आणलं वगैरे मला विचारायचं तरी ना, असं ते होतं माझं. साबुदाणा पण आणला होता. आणि कधी कधी ना आपल्याला ऑनलाईन स्वस्त भेटतं ऑफलाईनपेक्षा, असे खूपदा आम्ही अनुभव घेतले आहेत. म्हणून जास्त करून ऑनलाईनच आता आम्ही हल्ली मागवत असतो. पण आज त्यांना सुट्टी होती म्हणून ते म्हटले की ठीक आहे मी जाऊन येतोच म्हणून. आणि हे वेपर्सचं पॅकेट वगैरे हे सगळं आता मला ठेवून द्यायचं आहे. हे सगळं ठेवून देते, ज्यूस पटकन बनवून घेते, कारण की सकाळपासून मी अगदी पाणी पण घेतलं नाही आणि बरंचसं लेट झालं होतं. म्हटलं पटपट ज्यूस बनवते, म्हणजे कसं मिस्टर आले ना ते पण घेतील ज्यूस वगैरे. याच्यामध्ये साखर टाकून घ्यायची नंतर, आणि मस्त असं मला ना संत्र्याच्या ज्यूसपेक्षा मोसंबीचा ज्यूस आवडतं जास्त. म्हणजे ज्यूसचा प्रकारच मला हा आवडतो. मी कधी पण कुठे पण बाहेर गेले ना, खाण्यापेक्षा ना जास्त असं की लिंबू पाणी असेल, कुठलं ज्यूस वगैरे असेल, मँगो ज्यूस वगैरे असेल, ते मी जास्त घेत असते कधी, अगदी पहिल्यापासूनच. आणि मला खरंच एवढी भूक लागली होती ना, त्याच्यामुळे मी लगेचच तिथे चिवडा वगैरे खाणं ना चालू केलं होतं. जसं पूजा वगैरे मिस्टरांनी करून घेतली होती आणि माझं इकडे हे ज्यूस करणं आणि खाणं पण चालू होतं. मला ना हल्ली आता उपवास सहन होत नाही अजिबात. जेव्हा आपण बेबीला फीड करत असतो ना, त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्त भूक लागत असते. आणि पहा ज्यूस किती ते छान झालेला आहे संत्र्याचा. असं हे माझं काही रुटीन असतं बाळासोबतचं. बाळ माझं खेळत असतं आणि मी माझी इकडे काम करत असते. आणि आज सुट्टी असल्यामुळे बाळाला ते सांभाळतायत. आणि एवढा ज्यूस त्याचा निघलेला आहे. आणि त्यानंतर मी एवढे सगळे वेपर्स हे ते एवढं सगळं मी एका प्लेटमध्ये घेतलं होतं. काय होतं ना, बाळ अजिबात खाऊ देत नाही, म्हणून कधी कधी ना चोरून खावं लागते. नाही तर मग त्याला आपल्या प्लेटमध्ये हात वगैरे मारायचा असतो, हे ते करायचं असतं, म्हणून त्याला चोरून चोरून मला खावं लागत असतं. आणि खरंच खूप छान लागत होते ते. पण कुठलीही गोष्ट अति चांगली नसते हा, हे मात्र नेहमी आपल्याला कळत असतं. जरा मी जास्त भूक लागली म्हणून जरा जास्तच खाल्ले आणि ते असं पाठ करून बसले होते, कारण की बाळाने बघितलं ना की तुम्हाला अजिबात खाऊ देणार नाही आणि तो झोपणार पण नाही, म्हणून ते असे बसले होते. आणि मी पण अशी इकडे साईडला असे बसले होते. तुमच्याकडे पण असंच आहे का बाळ आहे तर मला नक्की कमेंटद्वारे कळवा. आणि प्लीज यार लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका मैत्रिणींनो. आणि त्यानंतर रात्री माझी अचानक तब्येत बिघडली होती, म्हणून कसं तरी पटकनी भगरीचा भात मी टाकला होता आणि खूपच मला कसं तरी होत होतं, म्हणून मी बडीसोप खाल्ली आणि माझा उपवास ते सुटला गेला होता. आणि दुसऱ्या दिवशी पण माझी तब्येत एवढी काही ठीक नव्हती. जसं की उपवास सोडलाच ना, गोडाचं वगैरे पुरी भाजी हे ते माझ्याकडून ते झालं नव्हतं. मी साधी ते बटाट्याची छान अशी भाजी बनवली आणि चपात्या बनवल्या होत्या. आणि मिस्टरांना मी चहा द्यायचं पण विसरले होते, त्यांना मी 12 वाजता चहा दिला होता, सकाळचा चहा. असं काही असतं. आणि पहा आता पुढची स्टोरी ऐका. ते चला सांगते काय झालं. जसं की मी खूप झालं उपवास पकडलाच नव्हता आणि महाशिवरात्री मी अगदी लहानपणापासून पकडते, त्यामुळे महाशिवरात्री मी स्किप नाही करत. आणि झालं असं की मी इथे फराळाचं काही अगोदर ज्यूस वगैरे घेतला होता आणि नंतर वेफर्स होते, बनाना वेफर्स होते, केळीचे वेफर्स होते, सॉरी बटाट्याचे चिप्स होते. आणि बाळ माझं एवढं लहान आणि मी पुन्हा प्रेग्नेंट, बापरे. चला सांगते काय तर. नमस्कार मंडळी, मी विद्या, स्वागत आहे तुमचं विद्या स्पीची लाईफमध्ये. तर चला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर तुम्ही पाहिला असेल हा रुटीनचा व्हिडिओ. आता माझा कसा होता महाशिवरात्री मी लहानपणापासून अगदी पकडते. आजपर्यंत मी महाशिवरात्री कधी स्किप नाही केली, म्हणजे कधी असं झालंच नाही की मी महाशिवरात्रीचा उपवास पकडला नाही म्हणून. बाळ माझं मला चावतंय. आणि झालं असं की मी ते ज्यूस वगैरे तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिलेच असेल, मी ज्यूस वगैरे पिला आणि त्याच्यानंतर ना मी बटाट्याचे चिप्स खाल्ले, बनाना वेफर्स खाल्ले, त्याचबरोबर ते उपाचं चिवडा असं नायलन चिवडा तो देखील खाल्ला. एकदम सगळं खाल्लं आणि सकाळपासून काहीच नव्हतं, फक्त ते ज्यूस होता तेवढाच बस. आणि त्यानंतर ना मी थोडीशी एक झोप काढली अगदी 5-10 मिनिटाची.
आणि नंतर मला एवढं कसं तरी व्हायला लागलं होतं ना, अगदी संध्याकाळच्या वेळेस पण ना मला खूप कसं तरी होत होतं. मला असं वाटलं की असं होत होतं, मला असं वाटलं की मी प्रेग्नंटच आहे आणि अक्षरशः मी रडायला लागली होती. म्हणजे मला खूप त्रास होत होता, मला मळमळ होत होती, मला माझ्या कमरेत वगैरे दुखत होतं आणि त्याचबरोबर कसं तरी होतं, चिडचिड तर होत होती आणि कसं तरीच मला होत होतं, जसं आपल्याला प्रेग्नेन्सीमध्ये होत असतं. उलटीसारखं तर होतं पण उलटी येत नाही आहे आणि सेम सेम प्रेग्नेन्सीचे ते लक्षणं होते. आणि मी एवढी टेन्शन घ्यायला लागली आणि पुन्हा रडायला लागली की मी प्रेग्नेंट म्हणजे. आणि मिस्टरांना म्हटलं अरे मी प्रेग्नेंट आहे, मी प्रेग्नेंट आहे म्हणून. बापरे, एवढं टेन्शन आलं होतं ना की काय करावं काय नाही कळतच नव्हतं. पण थँक गॉड असं काही नाही आहे, मी प्रेग्नेंट नाही आहे. माझं बाळ एवढं लहान आहे आणि आता ती ताकद पण नाही आहे. आय नो ते एक असं खुशी असते, पण त्याच्यामागं खूप सारे आपले एफर्ट्स असतात, खूप सारे दुःख असतात, खूप साऱ्या गोष्टी असतात. त्यामुळे नाही, थँक गॉड मला ते जे तेलकट वगैरे खाल्लं मी आणि उपास मी करत नाही जास्त, त्याच्यामुळे मे बी मला ते झालं असेल त्याचं एकदमच तेलकट वगैरे खाल्ल्यामुळे. लक्षात आलं की नंतर असं लक्षात आलं की खूप दिवस झालं मी कुठे बाहेर पण नाही गेले आणि असं ना घरामध्ये राहून राहून ना खूप असं आजारी पडल्यासारखं वगैरे होतं आणि मी कोणाशी बोलले पण नव्हते बरेच दिवस झालं. त्याच्यामुळे मी नंतर म्हणजे घरच्यांशी बोलते मी, पण असं ना एक असं मन मोकळं फ्रेंड्सशी वगैरे आपलं हे ते. नंतर मग मी आईला वगैरे कॉल केला, त्याच्याशी बोलले आणि नंतर मग 1-2 मैत्रिणींना कॉल केला आणि तेव्हा कुठे गॅलरीमध्ये वगैरे जाऊन बसले, तेव्हा कुठे मला फ्रेश वाटलं. अगदी पूर्ण रात्र झाली होती, पूर्ण अगदी तो उपवास जसं 3-4 वाजले होते आम्हाला, ते 2:30-3 काहीतरी वाजले होते ते खायला. ते खाल्ल्यानंतर थोडंसं आराम केल्यानंतर इव्हिनिंगपासून मला जे त्रास चालू झाला होता ना, पार रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत मला त्रास चालू होता आणि माझं पण असं दुखतच होतं, मध्ये थोडं थोडं दुखत असतं. काय होतं ना, आपली मूड स्विंग्स वगैरे जेव्हा आपलं पिरियडचा टाईम येतो ना, माझं कसं जेव्हा माझा पिरियडचा टाईम आला ना की अगदी 8-10 दिवसा अगोदरपासून माझे मूड स्विंग्स वगैरे होत असतात आणि जो त्रास असतो तो मला तेव्हापासूनच चालू होत असतो. हे मे बी त्याचं असेल आणि पिरियड पण थोडेसे लेट झाले की असं होतं की मूड स्विंग्स वगैरे आपले हार्मोन्स चेंज होत असतात, त्याच्यामुळे असा त्रास होत असतो. थँक गॉड असं काही नाही आहे. मला खूप टेन्शन आलं होतं, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. आणि मैत्रिणी, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात की नाही मला नक्की कमेंटद्वारे सांगा. आणि हां, कुठल्या कुठल्या टॉपिकवर तुम्हाला अजून व्हिडिओ आवडतील पाहायला. त्याचबरोबर मी आता रिसेंटली एक ॲक्टोपिक प्रेग्नन्सीचा व्हिडिओ शेअर केला आहे, त्याला बरेच तुमचं प्रेम मिळत आहे, त्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. आणि हां, तुम्ही व्हिडिओ बघता लाईक पण नाही करत, कमेंट पण नाही करत, कारण तुम्ही लाईक कमेंट केले तरच मला कळेल की तुम्हाला कसे माझे व्हिडिओ आवडतात की नाही. आणि प्लीज सबस्क्राईब पण करत जा असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. बाय, भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.